सावी, अगं पण तो फोन तर परागने केला होता ना, मग हा पप्या कोण आहे? वहिनी, मला माहित होतं दामिनी मॅडम कधी ना कधी त्या नंबरचा शोध घेणारच. म्हणून मीच रीना परागला सांगितलं होतं की तुमचा नंबर वापरू नका, दुसरा नंबर वापरा. म्हणून परागने त्या पप्प्याचा नंबर आणला. सावी, कमाल आहे बाई तुझी. हे एवढं सगळं पटपट कसं काय सुचतं तुला? पण काय उपयोग वहिनी, दामिनी मॅडम आपल्यापेक्षा 4 पावलं पुढेच असतात. नेहमी त्यांच्यापासून आपल्याला. सावी, अगं सावी, काय होतंय? सावी, माहित नाही वहिनी, असं गरगरल्यासारखं होतंय आणि घशात पण कसं तरी होतंय मला. हा सगळा त्या विषाचाच परिणाम आहे. नीता, पाणी आण ना. हा. काय काम आहे तुमचं इथे? काय काम असणार आता? मैत्रिणीला भेटायला लावले आमच्या. आजकाल जरा सारखंच येत आहे तिला भेटायला, नाही का? पण तिला तर काही आठवत नाहीये तुम्ही कोण आहात, काय आहात. मग कशाला यायचंय भेटायला? कशाला उगाच फुकटचा पुळका दाखवतायत? हे बघ, सावी आमची मैत्रीण आहे आणि आम्ही आणि जीवा भावाची मैत्रीण आमची सावी आजारी असताना आणि आमची जीवा भावाची मैत्रीण आजारी असताना मन राहत नाही का आमचं? वाईट वाटतं आम्हाला. तुला तिला तिला काही आठवत नसलं तरी आम्हाला आठवते ना. म्हणून येतो आम्ही भेटायला. आता फक्त एकच आशा आहे, बघ, कधीतरी आमच्या जीवा भावाच्या मैत्रिणीला सगळं आठवावं आणि आमच्या दोस्तीची गोष्ट पुन्हा एकदा नव्याने सुरू होईल. पण असं होत नाही, असं वाटत नाही आम्हाला इरा, कारण आमचं नशीबच फुटकं. कोण समजून घेणार आम्हाला? तू तर समजून घे. मी समजू शकते तुमचं दुःख. मी खरंच समजू शकते. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला भेटायचंय ना, मग जा. ती तिच्या रूम मध्येच आहे. आता इथून पुढे तिच्या समोर बसून रडा. जा, याला घेऊन जा बरं. तिच्याकडे रडतो. हो, जा जा. मला बरं वाटतं. ठीक आहे, लिंबू पाणी घे. काय ग, काय झालं? असं चेहरा पाडून का बसलीस? सवे, तब्येत बरी नाही का तुझी? अगं ते आईंनी सावीच्या दुधात विष मिसळलं आणि तिला ते नाईलाजास्तोवर प्यावं लागलं. काय? अगं पण का? तुला माहित होतं ना दुधात विष आहे, मग का प्यालीस तू? कारण की आईंनी धैर्य भाऊजींच्या हातून ते दूध दिलं, त्यामुळं सावीला नाही म्हणताच आलं नाही. दामिनी मॅडमचं तर ना अजून किती त्रास देणार आहे तुला ती? मला तर असं झालं कधी एकदा त्या बाईला शिक्षा होती. त्यासाठी आपल्याला आधी पुरावे शोधावे लागतील. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या गाडी मालकाच्या बायकोबद्दल माहिती काढायला,
काय झालं त्याचं? पोलीस स्टेशनमध्ये ओळख निघाले. त्यांना जरा पैसे चारले की त्यांनी सगळी माहिती सांगितली त्या बाईबद्दल आपल्याला. तिचा नंबर, कुठं राहते, सगळं सगळं काय मिळाले आपल्याला तिच्याबद्दल. मग चला की जाऊयात आपण तिकडं. काय कुठे निघालीस तू? अगं तुझी अवस्था तर बघ, तू नाही जायचं कुठे? हा नाही असावी, तू घरातच राहावी. होय सावे, बरोबर आहे. तुला आम्ही कळवतो की सगळं, तू थांब घरी. नाही, आता सध्या माझं जाणं गरजेचं आहे, कारण तो ऍक्सिडेंट मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. त्यामुळे त्यांचं खोटं माझ्यापेक्षा चांगलं कुणीच नाही पकडू शकत. अगं पण सावी, वहिनी, पप्पांना आणि सुधाकर काकांना न्याय मिळवून द्यायचा असेल ना, तर माझं जाणं गरजेचं आहे. अगं पण सावी, घरात सगळे असताना तू बाहेर कशी जाणार? कुणी पकडलं तर? त्याचा पण विचार केलाय मी. आता मला कुणीच पकडू नाही शकत. ताई, सावीने नक्की काय प्लॅन ठरवला असेल? मला तर खूप भीती वाटते. कोणाला काय कळलं तर? मला बी तेच कळत नाही झाले. वहिनी काय बोलायला लागले तेवढ्या वेळात? हे कोणी आलं ना अचानक तर लई मोठा प्रॉब्लेम होईल. हो ना. रिने, रिने काय फालतूपणा आहे यार? सावी कुठं आहे? सावी, पराग, एवढं लवकर विसरलं मला? सावी, अगं हे काय सगळं? तुमच्या लक्षात नाही आलं ना पटकन? नाही, पण काळजी घ्या सावी. हो वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काळजी घेईन. पराग, आपल्याला लवकर निघावं लागेल, आपल्याकडे वेळ नाही. हा चल. रिने, सांभाळून घे. हा वहिनी, मी येतेच. चल.